गणपती म्हणजे गणांचा पती. गण व्यवस्था. ज्या काळी माणसं टोळ्या-टोळ्यांनी राहत होती. एका टोळीतून फुटून 2-4 टोळ्या व्हायच्या आणि त्या एकत्रित येऊन परत त्यांचा एक गण बनायचा. त्यांचा प्रमुख म्हणजे गणपती. हा गणपती म्हणजे त्या समाजामधला सर्वात ज्येष्ठ, अभ्यासू, प्रामाणिक, शूर, सर्वांना एकत्रित करून घेणारा, मनमिळावू, सर्वांचा नेता असा माणूस असायचा. गणपती इतरांच्या बरोबर फळं तोडायला, कंदमुळं शोधायला, शिकार करायला जायचा. सगळे मिळून जायचे. त्याचं कारण एखाद्यानं काम करावं आणि दुसऱ्यानं बसून खावं, अशा तऱ्हेचे शास्त्रीय शोध अजून लागले नव्हते. हत्यार अजून तयार झालेली नव्हती. प्राथमिक अवस्थेमध्ये असं करणं शक्य नव्हतं. त्यामुळं तो कुणाचं श्रम लुबाडत नव्हता. त्यामुळे त्याला मोठा मान होता. तीच गोष्ट खरं खोटं बोलण्याची. खोटं बोलून खोटा हा प्रकारच माहिती नव्हता, कारण त्याच्यामधून काही फायदाच नव्हता. दुसऱ्याला कामाला ठेवता येत नव्हतं, दुसऱ्याचं लुबाडता येत नव्हतं, कारण साधनसंपत्ती नव्हती. अशा अवस्थेमध्ये गणपती असल्यामुळं त्याला सर्वात मान होता. त्यानंतर झालेले राजे महाराजे, जमीनदार, सरदार किंवा आजचे मंत्री संत्री यांच्यापेक्षा सुद्धा प्रचंड मान, मनापासूनचा मान, मनापासूनचा आदर गणपतीला होता, आजही आहे. प्रत्येक मंगलप्रसंगी आपण गणपतीची आराधना करतो आणि त्याचबरोबर वर्षातून एकदा गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात आणून बसवतो, त्याची प्रार्थना करतो. पूर्वीच्या काळी या गणेश मूर्ती मातीपासून केलेल्या असायच्या. शेतातलीच माती आणायची आणि त्याची मूर्ती करायची आणि परत शेतात विसर्जित करायची. पण हळूहळू संशोधन झालं आणि अलीकडच्या 50-60 वर्षात तर POPपासून, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून गणेश मूर्ती तयार व्हायला लागल्या. त्या सुबक दिसत आहेत, हाताळायला सोप्या आहेत, टिकायला चांगल्या आहेत, रंगकामसुद्धा खूप चांगलं करता येतं, आकर्षक दिसतात आणि त्यामुळं त्याची मागणी वाढली. पण त्यातून एक मोठी अडचण तयार झाली, ती म्हणजे त्यांच्या विसर्जनाची. कोणत्याही देवाची मूर्ती घरात आणली की त्यांची प्राणप्रतिष्ठा करतात. म्हणजे मंत्र म्हणून देवाला म्हटलं जातं की देवा तू ह्या मूर्तीमध्ये ये, आम्ही तुझी पूजा करणार आहोत. ही पूजा केली जाते 1 दिवस, 2 दिवस, 1.5 दिवस, कधी 10 दिवस आणि पुन्हा पूजा संपल्यानंतर म्हटलं जातं देवा आता तू यातून बाहेर पड, आता आमची पूजा झालेली आहे. त्याला म्हणतात उत्तर पूजा. उत्तर पूजा म्हणजे इथंच गणपतीचं किंवा मूर्तीचं विसर्जन झालेलं असतं. मानवी शरीराप्रमाणे या मूर्तीमध्ये एवढ्या काळामध्ये प्राण आलेत आणि गेलेत असं समजलं जातं. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी आणि उत्तर पूजा झाल्यानंतर या दोन्ही वेळी ही मूर्ती म्हणजे एक पार्थिव असतं, त्याच्यामध्ये दैवत्व असत नाही असं धर्मशास्त्र सांगतं. मूर्ती उत्तर पूजा केली जाते, त्याचवेळी विसर्जित झाली म्हणजे घरातच मूर्तीचं विसर्जन प्रत्यक्षात झालेलं आहे. ते फक्त त्यानंतर त्याची निर्गती कशी लावावी हा प्रश्न आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून एक हे विसर्जित मूर्ती दान करा अशी मोहीम अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कोल्हापुरातून सुरू केली. विसर्जित मूर्ती पाण्यात सोडली तर पाणी प्रदूषित होते. त्या मूर्तीवरचे रंग हे अखाद्य असतात, विषारी असतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे त्याचे खडे पाण्यात तसेच राहतात. अनेक ठिकाणी धरणे भरून जातात, काही ठिकाणी या सगळ्या गोष्टी काठावरती फेकल्या जातात. म्हणून मूर्ती पाण्यात सोडू नका, प्रदूषण टाळा अशी ही मोहीम होती. आता ती मोहीम देशभर पसरली, सर्वत्र तिचं कौतुक करण्यात आलं. न्यायालयाने सांगितलं की तुम्ही POP वापरू नका, मातीच्याच मूर्ती करा, पूर्वीप्रमाणे साध्या मूर्ती करा. पण मूर्तिकारांना आता ते अशक्य बनलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की आम्ही POP आणलेलं आहे, निम्म्या मूर्त्या झालेल्या, आता काय करू? आणि हा प्रश्नसुद्धा दरवर्षी येतो आहे. मग यावर मार्ग काय? एक सोपा मार्ग यावरती आहे. अवघड प्रश्नाला अत्यंत सोपा मार्ग असा आहे की ज्या मूर्तिकारांनी, ज्या कुंभारांनी मूर्ती तयार केलेली आहे, त्यांनी ती वापरायला दिल्यानंतर, त्याची विक्री केल्यानंतर, विसर्जित झाल्यानंतर ती मूर्ती परत घ्यायची. त्यांनी ती मूर्ती परत घ्यावी, वर्षभर सांभाळावी. त्यासाठी फार तर शासनानं जागा उपलब्ध करून द्यावी. त्या मूर्तीला पुन्हा एकदा रंगरंगोटी करावी, पुन्हा चांगली छानदार बनवावी आणि ती पुन्हा ग्राहकांना द्यावी. म्हणजे अशा तऱ्हेनं आपल्याला ह्या POP पाण्यात टाकण्यापासून वाचवता येईल. मूर्तिदान चळवळीला विरोध करणारे 2 प्रकारचे लोक आहेत. एक जण आहेत
ते धर्मांध मंडळी. त्यांना असं वाटतं की आज जर लोक चिकित्सा करायला लागले, गणपतीमुळं प्रदूषण होत असं म्हणू लागले, तर उद्या आपल्या पोटावर पाय येतील. कारण ते अंधश्रद्धेमुळंच आपलं पोट भरतं आहे. त्याशिवाय लोक दक्षिणा देणार नाहीत. तर त्यांची भक्ती कमी झाली तर आपली पैसे मिळवण्याची शक्ती कमी होईल आणि म्हणून ते विरोध करत आहेत. आणि दुसरे आहेत जे प्रामाणिक कलाकार. त्यांना वाटतं पाण्यात मूर्ती टाकली नाही, विसर्जित केली नाही, तर ती बाहेर वापरली जाईल, विकली जाईल आणि त्यामुळं आपल्या मूर्ती खपणार नाहीत, आपल्या पोटावर पाय येतील. पहिल्या प्रकारच्या लोकांचा विचार करण्याची गरज नाही. कारण ते देवाधर्माचा वापर करून समाजात फूट पाडणे, द्वेष पसरवणे आणि लोकांना फसवून दक्षिणा गोळा करणे या कामात असतात. पण प्रामाणिक विरोध करणाऱ्या कलाकारांचा मात्र विचार केला पाहिजे आणि त्याचा उपाय असा सोपा आहे की त्यांनी तयार केलेल्या मूर्ती परत घ्यायच्या. जी विसर्जित केलेल्या मूर्ती त्यांनी परत घ्यायच्या आणि पुढच्या वर्षी परत वापरायच्या. मूर्ती विसर्जित झाली त्यानंतर ती पाण्यातच टाकली पाहिजे असं नाही. ती रंगरंगोटी करून तो पुन्हा वापरू शकता. कारण त्यातलं देवत्व आता काढून घेतलेलं आहे. विसर्जन करणं याचा अर्थ देवत्व काढून घेणं. त्यानंतर त्याची निर्गती कशी करावी त्याच्यासाठी काहीही शास्त्रामध्ये म्हटलेलं नाही. पाण्यातच टाका असं म्हटलेलं नाही किंवा ती मूर्ती पुन्हा वापरू नका असंही म्हटलेलं नाही. बैल, नागोबा आणि गणोबा शेताच्याच बांधावरती विसर्जित केले जातात आणि ती माती पुन्हा वापरली जाते. इथे त्याच कलाकारांनी मूर्ती परत घेतल्या तर त्याच्या पोटावर पाय येण्याचाही संबंध नाही. त्यांचा उद्योग चालू राहील, उलट त्यांचं काम सोपं होईल. शिल्पकलेच्या काही कॉलेजेसना सरकारी अनुदान नाही. त्यांनी जर अशा तऱ्हेनं मूर्ती परत घ्यायच्या, वर्षभर सांभाळायच्या आणि पुन्हा द्यायच्या, ग्राहकांना पुरवायच्या, रंगरंगोटी करून पुरवायच्या असं ठरवलं तर त्यांनाही त्यातून पैसे उपलब्ध होतील आणि विद्यार्थ्यांना आज जे फी घेऊन शिकवावं लागतं, प्राध्यापकांना पगार मिळत नाही, त्यांचा विनाअनुदानचा हा प्रश्नसुद्धा मिटेल. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. आपण प्रदूषण टाळण्यासाठी अशी बुद्धी वापरू शकतो. धन्यवाद.